तुमचा पहिला प्रश्न आहे, दिवसाच्या कोणत्या वेळी फळे खाणे आरोग्यासाठी चांगले नसते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए सकाळ, ऑप्शन बी दुपारी, ऑप्शन सी संध्याकाळी, ऑप्शन डी रात्री. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी रात्री. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कोणते तेल शरीरावर लावल्यास डास चावत नाहीत? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए नारळ, ऑप्शन बी कडुलिंब, ऑप्शन सी मोहरी, ऑप्शन डी ऑलिव्ह. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कडुलिंब. तुमचा तिसरा प्रश्न आहे, कोणता पक्षी पाण्याखाली पोहू शकतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए कबूतर, ऑप्शन बी कावळा, ऑप्शन सी पेंग्विन, ऑप्शन डी पोपट. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पेंग्विन. तुमचा चौथा प्रश्न आहे, कॅनडाची राजधानी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए टोरंटो, ऑप्शन बी व्हँकुव्हर, ऑप्शन सी मॉन्ट्रियल, ऑप्शन डी ओटावा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी ओटावा. तुमचा पाचवा प्रश्न आहे, कोणता कलम जनगणनेशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए कलम 246, ऑप्शन बी कलम 250, ऑप्शन सी कलम 370, ऑप्शन डी कलम 14. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कलम 246. तुमचा सहावा प्रश्न आहे, लाल क्रांती कशाशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए मांस आणि टोमॅटो, ऑप्शन बी बटाटा, ऑप्शन सी कांदा, ऑप्शन डी फळे. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मांस आणि टोमॅटो. तुमचा सातवा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी कंबोडिया, ऑप्शन डी श्रीलंका. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कंबोडिया. तुमचा आठवा प्रश्न आहे, धूळ प्रदूषण रोखण्यासाठी कोणते झाड उपयुक्त आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए कडुलिंब, ऑप्शन बी केळी, ऑप्शन सी नारळ, ऑप्शन डी बांबू. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कडुलिंब. तुमचा नववा प्रश्न आहे, कोणत्या रुग्णांनी अंडी न खाणे उत्तम असते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए कावीळ, ऑप्शन बी ॲनिमिया, ऑप्शन सी गॅस्ट्रिक, ऑप्शन डी हृदयरोग. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी हृदयरोग. तुमचा 10वा प्रश्न आहे, कोणते फळ फक्त एका दिवसात पिकते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए सफरचंद, ऑप्शन बी केळी, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी द्राक्ष. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.